नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण आहे ना एक अंड्याचं भन्नाट रेसिपी बनवणार आहोत। तर तुम्ही म्हणत असाल वहिनी काय रोज रोज अंड्याचा पदार्थ बनवतोय, पण तुम्ही आहे ना आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला पण अंड्याचा आज प्रकार काय असेल ना तुम्हाला पण नक्की कळेल आणि तुम्हाला पण हे नक्की आवडणारच आहे। आणि तर आहे ना ते रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात। तर त्यासाठी आहे ना मी इकडे 4 अंडी घेतलेले आहे, 1 टोमॅटो, 2 कांदा घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे, तेल, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे, देशी हळद पावडर आहे, मीठ घेतलेले आहे, दही घेतलेले आहे। तर आता आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊया। अगोदर मी कांदा चिरून घेते। आपल्याला कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा आहे। आता आपण टोमॅटो चिरून घेऊया। मी तर पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे। आता आपल्याला टोमॅटो सुद्धा ना बारीकच चिरून घ्यायचं आहे। आता चुलीत जाळ करून घेतलेले आहे। आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि इकडे बघा आपण हे 4 अंडी घेतलं होतं ना आणि इकडे आपण 4 वाटी सुद्धा घेतलेले आहे। लगेच 4 वाटी आपल्याला लागणार आहे। खालीच ठेवूया आणि ह्याना आपण आहे ना थोडंसं आपल्याला ना तेल लावून घ्यायचंय सगळीकडे वाटीला। सगळं अंडीला मी ह्याना लावून घेते। सगळीकडे लावून घ्यायचं। हे बघा आता 4 वाटीला ना मी तेल लावून घेतलेले आहे। तर आता आपण इकडे एक चाकू घेतलेले आहे। आता आपण एक अंडी फोडून आहे ना ह्या वाटीमध्ये घालायचं आहे। बघा आता एक वाटीमध्ये घातलेले आहे। तर आपण दुसरा अंडी फोडूया। असं आपल्याला 4 अंडी फोडून आहे ना असं वाटीमध्ये घालायचं आहे। तर 3 घातलेले आहे। आता आपण चौथा अंडी पण फोडून आहे ना वाटीमध्ये घालूया। तर आपण तिकडे कढई गरम झाली का बघूया। तर कढई गरम झालेली आहे। तर आपण ह्यामध्ये ना तेल घालूया आणि ह्यामध्ये घालते जिरं। जिरं चांगलंसं ना फुलायला पाहिजे। आता जिरं सुद्धा चांगलंसं फुललेले आहे आणि इकडे आपण एक कांदा बारीक चिरून घेतो ते घालूया आणि कांदा आहे ना आपल्याला चांगलंसं आहे ना परतून घ्यायचं। आता आपण इकडे वाटीमध्ये दही घेतलं होतं ना त्यामध्ये आपण घालूया हळद पावडर आणि मीठ घालते थोडंसं आणि आपण घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला। अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुटलेला आपले हे घरगुती मसाला आहे। कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही। चिनी मातीच्या वर नाही तर काचेच्या वरनी ठेवायचं। तुम्ही पण एकदा मसाला घेऊन बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल आणि उपलब्ध आहे तोपर्यंत आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करा। हेच आपण मसाला ना इथे घालूया। तुमच्या ऑर्डरनुसार आहे तुम्ही मसाला घालायचा। चांगलंच आपल्याला सगळं ना असं फेटून घ्यायचंय आणि ह्यामध्ये ना थोडंसं आपण पाणी घालूया। मसाला ना एकसारखाच होईल। बघा आता आपण एकजीव करून घेतलेले आहे। तर आता कांदा चांगलासा परतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये ना आलं लसूण घालूया। तुम्हाला मगाशी आहे ना मी साहित्य सांगताना आलं लसूण घातलं नव्हतं आणि इथं थोडंसं आलं लसूण सुद्धा वापरलेले आहे। तर आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो बारीक चिरून घेतलेला। टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगलं असं आहे ना परतून घ्यायचं आणि आपण इकडे मसाला तयार करून घेतला दहीमध्ये ते घालूया। सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं। आता चांगला असा मसाला आहे ना परतलेला आहे। तर आता आपण ह्यामध्ये ठेवूया। हे बघा इकडे चाळणी घेतलेली आहे। चाळणी आता आपण आहे ना असं उलटं ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती ना आपण इकडं हे वाटीमध्ये अंडी ठेवलं होतं ना ते घालूया। ठेवूया एक वाटी। 4 वाटी घेतलेली आहे, 4 ठेवते। बघा आता आपण वाटी ठेवलेली आहे। ह्यावरती ना आपण थोडंसं कांदा लसूण मसाला सोडूया। चवीला चांगलं लागतं त्यामुळे थोडंसं आहे मी सोडते आणि थोडं आहे ना मीठ सोडूया।
आता सगळीकडे सोडलेले आहे। आता आपल्याला आहे ना ह्याच्यावरती झाकण लावून एक 10 मिनिटं आहे ना आपल्याला असं वाफ्यावरती ना हे वाटीतलं अंडी शिजवून घ्यायचं। तेव्हा आता 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण अंडी उकडलंय का बघूया, झाकण काढूया। बघा आता झाकण काढते। आता तुम्ही बघू शकताय अंडीचा कलर सुद्धा बदललेला आहे, चांगलंच आहे ना अंडी उकडलेले आहे। 10 मिनिटात म्हणजे आहे ना चांगलंच अंडी उकडतोय। आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया, एक 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 करून आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आणि आपल्याला हे गार करून घ्यायचं। खूप गरम असते त्यामुळे आपल्याला बघूनच आहे ना गच्च धरून आपल्याला हे वाटी काढून घ्यायचं। आता आपण हे चाळणी काढून घेऊया। बघा आता मसाला सुद्धा आहे ना चांगलं असं परतलेलं आहे। बघा पूर्ण आहे ना सगळं कांदा टोमॅटो वगैरे आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे। सगळं पूर्ण असं मऊ झालेलं आहे कांदा टोमॅटो वगैरे। तर आपण ह्यामध्ये पाणी घालूया। आणि आपल्याला कांदा टोमॅटो चांगलं असं शिजवून घ्यायचं। बघा आता आपण मगाशी आहे ना भाजीमध्ये मीठ घातलेलं होतं, दहीमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण भाजी पुरताना मीठ घालूया आणि चांगलं असं आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया। आणि इकडे बघू शकताय तुम्ही आपण हे वाटीमध्ये अंडी ठेवलं होतं ना ते आपल्याला आता काढून घ्यायचं। सगळं अगोदर आपल्याला असं कडे सोडून घ्यायचं सगळं अंडीचं। चारी वाटीतले ना सगळं चांगलं असं आपल्याला कडे सोडून घ्यायचं। आणि आता आपल्याला ह्यातलं ना हातामध्ये असं काढून घ्यायचं आणि इकडे आपण भाजीमध्ये आहे ना सोडूया। सगळं वाटीचं आहे ना तसंच करते। शेवटचं आहे ते पण मी काढून घेते। हे आता काढून घेतलेले आहे। आता आपण एक 2-3 मिनिटच आहे ना आपण चांगलंच आहे ना हे शिजून घेऊया। आपल्याला याच्यावरती ना थोडंसं आपल्याला मसाला सोडायचा आहे। बघा चवीला आहे ना खूप छान लागतो। 2-3 मिनिटच आपण शिजून घेऊया मग आपण काढून घेऊया। तेव्हा आता 2-3 मिनिटं झालेले आहे। आता आपण तयार झाले का बघूया। तेव्हा आता 2-3 मिनिटं झालेले आहे। मस्त आहे ना हे अंडा भाजी आहे ना तयार झालेली आहे। आता आपण हे खाली काढून घेऊया आणि जास्त आहे ना रस्सा करायचं नाही, असंच थोडंसं आहे ना झाडसर ठेवायचं। आता इकडे मी काढून घेते। किती छान दिसतोय अंडी। कोणतर असं घरात पाहुणं वगैरे येणार असेल ना झटपट होते आणि मस्त थोडंसं वेगळं पण लागतंय। तर मस्त तयार आहे भाजी। तर तुम्ही पण आहे ना अंड्याचा एकदा भन्नाट असा रेसिपी तुम्ही पण करून बघा, तुम्हाला पण हे नक्की आवडेल। आणि हे ना आजचा रेसिपी तुम्हाला कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा। आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।